मग तुम्ही तेव्हा नाही सांगायचं मॅडम तुम्ही काम करू नका का तुम्ही सांगतात का विरोधात फॉर्म भरून घेतात याचे फॉर्म घ्या राख्या जमा करा मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करण्यासाठी आधार राख्या जमा केलं मी हे पद्धत योग्य नाहीये मला मला हे दाब पाहिजे मी किती वर्ष शांत बसणार 18 वर्ष झाले मला काम करून त्यांना भेटायला दिव्या उल्हास मराठी माझं तिकीट कापलंय म्हणजे मला एक करायचंय कार्यकर्त्या ज्या आहेत त्या नुकत्याच आलेल्या नाहीयेत एक तर तुम्ही चुकी ही करतात बाहेरच्या पक्षातले लोक घेतायत त्याच्यानंतर ही जी महिला आहे एकदम छोट्या कार्यकर्त्याच्या महिला तुम्ही तिकीट दिलंय का तुम्ही अन्याय करतात माझ्यावर 18 केसेस आहेत अजून केसेस आहेत अजून 3 केसेस अजून बाकी आहेत मग सावे साहेब कराड साहेब यांना माझा प्रश्न आहे तुम्ही जर 18 वर्ष झालेल्या कार्यकर्त्याला डावलत असाल तर ही योग्य पद्धत नाहीये तुमची वागण्याची वरुण चितोळे सरांना मी आता फोन केला तर त्याही म्हणतात ते सर म्हणतात चितोळे सर म्हणतात की ताई तुमचं वरून नाव आलेलं नाही नावा कोणी दिले इथून नावा कोणी दिले ती छोटी कार्यकर्ता पण नाही ती सदस्य पण नसेल मला सांगा तुम्ही कुठला प्रभाग आहे मी इथे उपोषणला बसणार आहे मला न्याय पाहिजे मला एकदा तिकीट पाहिजे नाही तर मी इथे आमरण उपोषण करणार आहे इतके असे का कुठल्या प्रभागातून आहेत तुम्ही मी 20 प्रभाग क्रमांक 20 अनेक नाही महिला तर भरपूर आहेत ना बीजेपीच्या आता एक जमा होतील आता माझ्या माहित पडलं फॉर्म दिलाच नाही ना दिला गेला माहिती झालं म्हणून मी आली इथे दिले त्यांनी बोलून दिले चोरून दिले फॉर्म कधी फॉर्म कधी देण्यात आले नेमके एक छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला दिले छोटा कार्यकर्ता म्हणते मी समजले असते जर आमदार खासदार नगराध्यक्षाच्या बायकोला दिलं तर मी अजिबात बोलली नसती पण एका छोट्या कार्यकर्त्याच्या जी बाई कधी पक्षात आलेली पण नाहीये म्हणजे आणि तशा बाईला जर तुम्ही तिकीट देत असाल ही भाजपचं म्हणजे काय बघतं भाजप काय बघतं मला याचा न्याय पाहिजे भाजप पक्ष मोठा झाला म्हणून काय आता हे जुने कार्यकर्ते लढले 18 केसेस आमच्यावर म्हणून पक्ष मोठा झालेला आहे आम्ही पक्षात काही नसताना तिथे आम्ही हजर होतो पक्ष जेव्हा कमी पक्ष वाढला नव्हता आता पक्ष वाढला म्हणून जुन्या लोकांना डावलाय तर ही योग्य पद्धत नाहीये